Good afternoon, student. Lesson number 8, part 2, Useful and Harmful Microbes. हा लेसन आपला मागच्या तासाला संपलेला आहे. या लेसनचे एक्सरसाइज सॉल्व करून दिलेला आहे, तो व्यवस्थित लिहून घ्या. फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द स्टेटमेंट युजिंग द प्रॉपर ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट. तुम्हाला बुकमध्ये हा प्रश्न दिलेला आहे, तिथं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये त्याचे उत्तर दिले, त्यातलं योग्य ते उत्तर योग्य तो शब्द वापरून रिकामी जागा पूर्ण करायची आहे आणि जे काय स्टेटमेंट येईल प्रॉपर ऑप्शन घेऊन ते लिहायचं आहे. ईस्ट रिप्रोड्यूस असेक्शुअल बाय द मेथड. ईस्ट रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द डॉट डॉट मेथड. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणती प्रोसेस होते तर बडिंग. द ईस्ट सेल डेव्हलप स्मॉल राऊंड बॉडीज ऑन द पॅरेंट सेल. पॅरेंट सेलमध्ये काय होतात, राऊंड शेपमधल्या बॉडीज तयार होतात. दीज आर कॉल्ड बर्ड्स, त्यालाच आपण बर्ड म्हणतो. न्यू डॉटर सेल्स डेव्हलप फ्रॉम दीज बर्ड्स, आणि त्याच्यापासून नवीन डॉटर सेल म्हणजे पॅरेंट सेलपासून नवीन डॉटर सेल तयार होत असतात. सेकंड आहे, टॉक्झिन्स ऑफ अ फंगल ओरिजिन आर कॉल्ड डॉट डॉट. मी हा प्रश्न सांगितलेला की टॉक्झिन्समध्ये कोणतं फंगल यूज करतात तर मायकोटॉक्झिन्स. मायकोटॉक्झिन्स आर अ पॉयझनस केमिकल रिलीज्ड इन टू द फूड बाय फंजाय. ज्यावेळी आपलं अन्न खराब होतं त्यावेळी त्यावर जी बुरशी येते त्या बुरशीमध्ये कोणतं पॉयझनस असतं तर मायकोटॉक्झिन्स. दिस मेक द फूड पॉयझनस, त्यापासून फूड पॉयझन तयार होतं. थर्ड आहे, लिग्युमिनस प्लांट कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन ड्यू टू. लिग्युमिनस प्लांटपासून प्रोटीन तयार होतात, पण कुठून तर रायझोबियम. Rhizobium bacteria are found in root nodules of leguminous plant to reduce the use of chemical fertilizer. रायझोबियम काय आहे तर एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. तो रूट नोड्यूल म्हणजे जी झाडाची मुळं असतात त्या रूट नोड्यूल्सवर येत असतो इन लिग्युमिनस क्रॉप. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट बघितलेलं आपण. क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द नेम्स ऑफ मायक्रोब्स फाउंड इन अ फॉलोइंग फूड मटेरियल. कोणकोणते फूड मटेरियल आहेत आणि त्यामधले मायक्रोबची नावं सांगायच्यात. फर्स्ट आहे येंगहर्ट, म्हणजे तुमचे जे दही वगैरे असतं ते. त्यामध्ये लॅक्टोबायसिली आहे, ब्रेड पाव वगैरे. त्यामध्ये ईस्ट आहे. रूट नोड्यूल्स ऑफ ल्युग्युमिनस. रूट लेग्युल्समध्ये काय आहे तर रायझोबियम आहे. इडलीमध्ये ईस्ट बॅक्टेरिया आहे. डोसा ईस्ट बॅक्टेरिया. आणि स्पॉइलर पोटॅटो करी क्लोरस्टिडियम म्हणजे तुमचा पोटॅटो. क्वेश्चन नंबर 3 आहे, आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट अँड से व्हाय इट इज द ऑड वन. कोणता वेगळा शब्द आहे. निमोनिया, डायफेथेरिया, चिकन पॉक्स आणि क्लोरेला. यामधला आपण बघितलंय चिकन पॉक्स हा काय आहे व्हायरसेस आहे, आणि बाकीचे जे आहे निमोनिया, थायफ्रेडिया आणि क्लोरेला हे काय आहेत तर बॅक्टेरिया आहेत. लॅक्टोबायसिलिया, रायझोबिया, ईस्ट आणि क्लोरेस्टिडा. ईस्ट हे काय फंगस आणि बाकी सगळे आहेत बॅक्टेरिया. रूट, रस्ट, रुबिला आणि मोझॅइक. रुबिला इट इज अ डिसीजेस ऑफ ह्युमन वेअर डज द रेस्ट द डिसीजेस फॉर प्लांट. बाकीचे सगळे काय आहेत रूट आणि रस्ट आणि मोझॅइक हे कशावर येतात प्लांटवर, आणि रुबिला हा काय तर माणसाला होणारा आजार आहे. हे सगळं आपण एक्सप्लेनेशन इन लेक्चर म्हणजे जे शिकवलं त्यामध्ये केलेलं आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन्स फ्रॉम ॲक्युमुलेट्स ऑन द surface of डाळ की फॉर अ लॉंग टाइम इन समर. डाळ ही समर सीझनमध्ये जास्त काळ राहते का. डाळ इज अ रिच इन प्रोटीन. डाळ काय आहे जास्त प्रोटीन देते. ड्युरिंग समर बॅक्टेरिया अटॅक अँड कॉजेस फर्मेंटेशन रिझल्टिंग इन प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड. ज्यावेळी यामध्ये फर्मेंटेशन म्हणजे डाळ समर सीझनमध्ये जास्त वेळ का राहत नाही किंवा का खराब होते तर त्यामध्ये काय होतं बॅक्टेरिया अटॅक होतो. फर्मेंटेशन म्हणजे ते आंबवली म्हणजे त्यामध्ये ती खराब होऊ लागते. कार्बन डायऑक्साईड गॅस त्यामध्ये तयार होतो. देअर फोर फ्रॉम ॲक्युमुलेट्स ऑन द सर्फेस ऑफ द डाळ फॉर अ लॉंग टाइम इन समर. सेकंड आहे, वाय आर अ नॅफ्थलीन बॉल्स केप्ट विथ अ क्लॉथ टू बी पुट अवे. ज्या की आपण डांबर गोळ्या म्हणतो त्या आपल्या कपड्यांमध्ये आपण का ठेवतो.
Naphthalene balls are अपोज ऑफ केमिकल पेस्टिसाइड आणि डिओड्रंट. म्हणजे हे केमिकल पेस्टिसाइड आहे, डिओड्रंट म्हणजे त्याचा जो वास आहे तोही छान आहे. देअरफोर टू किल इरसेबल इन्सेक्ट्स सच ॲज माउथ्स, कॉक्रोचेस, माईस. झुरळ किंवा माईस किंवा माउथ म्हणजे काय तर एक प्रकारचं जसं स्पायडर छोटे छोटे असतात त्याप्रमाणे माउथ आहे. ह्या सगळ्या गोष्टींना ते किल करतं, मारतं. कोण? नॅप्थॅलिन बॉल. Therefore, naphthalene balls are kept with a cloth to be put away to prevent cloth from getting damaged. Question number 5 आहे write down the modes of infection and weight you measures against fungal disease. First आहे mode of infection. Contact with infected person, all his hair belonging like cloth. मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होते? जो आजारी आहे व्यक्ती, त्या व्यक्तीचे आपण जर कपडे घातली तर. प्रिझर्वेटिव्ह मेजर्स काय? पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे आपल्याला त्रास होणार का तर त्याच्या हातातलाच मोबाईल आपण आपल्या हातात घेतला. या सगळ्या पर्सनल हायजीन सुद्धा होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 6 आहे मॅच द पेअर्स. त्यामध्ये ए ग्रुपमध्ये आहे तुमचे प्रश्न आणि सेकंडमध्ये आहेत आन्सर. ए मध्ये आहे रायझोबियम. रायझोबियम पासून आपल्याला काय मिळतं तर नायट्रोजन फिक्सेशन. क्लोरोस्ट्रिडियम पासून काय मिळतं? फूड पॉयझनिंग. ते एक प्रकारचं फूड पॉयझनिंग आहे. पेनिसिलियम पासून काय मिळतं? प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. गोळ्या वगैरे आपण पेनिसिलियम पासून मिळवत असतो. ईस्ट बेकरी प्रोडक्ट मिळवत. क्वेश्चन नंबर 7 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विच व्हॅक्सिन्स आर गिवन टू इन्फेंट्स अँड वाय. कोणकोणते व्हॅक्सिन्स आपण आजारी पडल्यानंतर घेत असतो? हेपिटायट्स ए अँड बी, DTP, डायफ्थेरा, टेनस आणि पर्ट्युसिस. पोलिओ, MMR, मेमल्स, मम्प्स आणि रुबिला. चिकन फ्लॉक्स, इन्फ्लुएन्सेस, टेनस, BCG, रोटा व्हायरसेस इट्सेट्रा. म्हणजे काय? ही ज्यावेळी आपण लहान असतो त्याच्यानंतर हे BCG वगैरे ही इंजेक्शन आपल्याला व्हॅक्सिन आपण कंपल्सरी घेत असतो. व्हॅक्सिन्स कन्सिस्ट ऑफ अ डेड ऑर वीकेंड मायक्रोब्स. व्हॅक्सिन काय करतं? डेड आणि नको असलेले मायक्रोब्स नष्ट करतं. व्हेन दीज आर सॉल्व्हेड ऑर इंजेक्टेड द बॉडी प्रोड्यूस antibodies to fight them. These antibodies remain in a body product it from any future attack to the disease causing microbes. आणि मायक्रोब्स बरोबर जे काही डिसीजेस त्यावर अटॅक करतं व्हॅक्सिन्स. देअरफॉर व्हॅक्सिन्स आर गिवन टू इन्फॅन्ट्स अँड प्रिझर्विंग दिस. त्यासाठी आपल्याला व्हॅक्सिन्स गरजेचे आहे. त्यामधला बी आहे हाव इज अ व्हॅक्सिन प्रोड्यूस. व्हॅक्सिन कसं प्रोड्यूस होतो? Vaccines are made using the disease causing bacteria or viruses but in a form that will not harm the human beings. काय तर बॅक्टेरिया आणि व्हायरसेस पासून डिसीज तयार होतो. व्हॉट विल नॉट हार्म द ह्युमन बिंग. आणि तो माणसाला त्रासदायक ठरू नये त्यासाठी व्हॅक्सिन प्रोड्यूस केलं जातं. व्हॅक्सिन इज मेड फ्रॉम डेड अँड वीकेंड मायक्रोज ऑर देअर टॉक्झिन्स. व्हॅक्सिन डेड किंवा वीकेंड मायक्रोब्सपासून किंवा टॉक्झिन्स पॉयझन्सपासून तयार होते. व्हॅक्सिन स्टिम्युलेट्स द इम्युनी सिस्टीम टू प्रोड्यूस अँटीबॉडीज विच लिव्ह लॉंग प्रोटेक्शन अगेन्स्ट द डिसीज. आणि व्हॅक्सिन काय करतं तर इम्युनी सिस्टीम स्टिम्युल करण्यासाठी प्रोड्यूस करण्यासाठी अँटीबायोटिकचा वापर करतो. देअर आर स्पेसिफिक व्हॅक्सिन्स फॉर स्पेसिफिक डिसीज. आणि एखाद्या रोगावर एखादं परफेक्ट असं मेडिसिन्सही उपलब्ध असतं. हाऊ डू अँटीबायोटिक्स क्युअर डिसीज. का हे अँटीबायोटिक्स हा क्युअर? अँटीबायोटिक्स क्युअर डिसीज बाय डिस्ट्रॉईंग ऑर प्रिझर्वेटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. काय अँटीबायोटिक तर आपल्या शरीरामधले किंवा कोणामधले ही जे अँटीबायोटिक्स जे नको असलेले घटक ग्रोथ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे नको असलेले सूक्ष्मजीव तयार झालेले असतात त्यांना काय करतं? डिस्ट्रॉय करतं. दिस इज अ अँटीबायोटिक्स क्युअर. त्यामधलाच डी आहे आर द अँटीबायोटिक्स गिवन टू ह्युमन्स अँड ॲनिमल्स द सेम.
माणूस आणि प्राणी यांमध्ये अँटीबायोटिक्स सेम आहेत का? जनरली अँटीबायोटिक्स वर्क अगेन्स्ट एनी हार्मफुल बॅक्टेरिया वेदर इट इज ॲक्टिंग ह्युमन्स ऑर ॲनिमल. तो अँटीबायोटिक काय करतं, तर जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत त्यांना काय करतं, अगेन्स्ट एनी हार्मफुल म्हणजे त्या वर्क करतं. अँटीबायोटिक्स जे आपल्याला नको असलेले बॅक्टेरिया त्यावर वर्क करत असतात. बट सम ऑफ देम आर बेटर टू ह्युमन्स वाईल सम आर बेटर फॉर ॲनिमल्स. काही माणसालाही उपयुक्त आहेत तर काही ॲनिमललाही उपयुक्त. दिस इज ड्यू टू द ॲडवर्स इफेक्ट दॅट दे शो इन डिफरंट स्पेसीज. आणि हे सगळे जे आहे अँटीबायोटिक्स हे प्रत्येक स्पेशीमध्ये वेगळे पाहायला मिळतात. ऑल्सो द कॉजेस ऑफ अँटीबायोटिक्स फॉर ह्युमन्स अँड ॲनिमल्स डिफर. आणि यामुळेच अँटीबायोटिक्सच्या कॉजेस जे आहेत ते ह्युमन आणि ॲनिमलवर डिफर करतात. नंतर प्रश्न आहे, व्हाय इज इट नेसेसरी टू सेफ्टी स्टोअर द पॅथोजन्स ऑफ डिसीज अगेन्स्ट विच व्हॅक्सिन्स आर टू बी प्रोड्यूस. कोणकोणते व्हॅक्सिन्स सेफ केल्यानंतर स्टोअर केल्यानंतर ते सेफ आहेत. पॅथोजन्स आर मायक्रोब्स विच कॅन कॉज अ डिसीजेस इन अस. पॅथोजनमुळे डिसीजेस कॉज झाले. फॉर द प्रिपरेशन ऑफ ए व्हॅक्सिन पर्टिक्युलर पॅथोजन इज अ कल्चर्ड अँड ग्रोथ इन द लॅबोरेटरी. लॅबमध्ये आपण हे व्हॅक्सिन्स तयार करू. इफ दीज पॅथोजन्स आर नॉट सेफली स्टोअर्ड दे मे गेट मॉडिफाईड ड्यू टू एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स रिझल्टिंग इन डिक्रीज इन द इफिशियन्सी ऑफ अ व्हॅक्सिन. आणि व्हॅक्सिनची जी रिझल्ट पॉवर आहे ती काय होते, डिक्रीज होत असते, कमी होत असते. ऑल्सो द लाईव्ह पॅथोजन्स मे एस्केप अँड कॉज अ डिसीज इन अस. त्यानंतर क्वेश्चन आहे 8. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. मोठे आन्सर लिहा. व्हॉट आर अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं. दुसरा कोणता आहे ब्रॉड आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे दोन स्पेक्ट्रम आहेत. त्यातला आपण बघतोय ब्रॉड. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. सम बॅक्टेरिया कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. हा बॅक्टेरिया काय करतो, तो प्रोटोझोआ जो किंगडम आहे त्याला नाहीसा करतो. युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. नको असलेल्या ज्या व्हरायटी युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या व्हरायटीवर इन्फेक्ट करतो. इट इज यूज्ड अगेन्स्ट पॅथोजन विच कॅनॉट बी आयडेंटिफाईड ड्युरिंग द सिम्पटम ऑफ डिसीज. दिस इज कॉल्ड ॲज अ ब्रॉड. जो आपल्याला लवकर समजत नाही त्यालाच आपण काय म्हणतो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ॲमोक्झिलिन आणि टेट्रासाइलिन. सेकंड आहे व्हॉट इज द फर्मेंटेशन. आंबवणे आपण त्याला म्हणतो. फर्मेंटेशन म्हणजे काय. Yeast uses sugar for food. It grows and multiples rapidly due to the carbon compound in the sugar solution. In the process of obtaining nutrition, yeast cells convert the carbohydrates in the food. इथं ईस्ट आहे. ईस्ट म्हणजे YEAST. ईस्ट हा वाय आहे. वाय. Yeast cells convert the carbohydrates in the food into alcohol and carbon dioxide. Also, the bacteria Lactobacilli convert lactose, sugar, and milk into lactic acid. This process is called as fermentation. म्हणजे जसं की आपण दुधापासून दही बनवतो, असंच फर्मेंटेशन म्हणजे काय हेही एक्सप्लेन केले. आणि लास्ट आहे डिफाईन अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हणजे काय. कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंजाय फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिझर्वेटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. जे नको असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम जिथं वाढतात ते डिस्ट्रॉय अँड प्रिझर्विंग द ग्रोथ, त्याची ग्रोथ न होणे आणि ते डिस्ट्रॉय होणे. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अँटीबायोटिक्स. याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स. अशा पद्धतीने आपण पार्ट 2चा लेसन नंबर 8 ही संपवलाय. पुढच्या तासाला आपण पार्ट 1चा फर्स्ट लेसन बघूया. सगळ्यांनी तिन्ही आत्तापर्यंत जे 3 लेसन झाले त्या तिन्ही लेसनचे एक्सरसाइज लिहून मला पाठवणार आहात.
मी एक्सरसाइजचे व्हिडिओज पाठवले होते. हा 3ऱ्या धड्याचा एक्सरसाइज आहे. व्यवस्थित लिहा आणि फोटो पाठवा. थँक्यू.